देशप्रेमी नव्हता, या देशाला लुटण्याकरता आलेला होता। म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जर भविष्यामध्ये हा देश परम वैभवाला न्यायचा असेल तर आपल्या धर्माचा स्वाभिमान आपण बाळगला पाहिजे। मातृशक्ती मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, या प्रांगणामध्ये भारत माता प्रभू श्री रामचंद्र छत्रपतींच्या साक्षीने प्रत्येकाने शपथ घ्यायची आहे की आजपासून आम्ही कधी जातीभेद करणार नाही। अरे कंधों से ऊंची कोई जाती नहीं होती और धर्म से ऊंची कोई जाती नहीं होती। खांद्यापेक्षा कोणती छाती मोठी नाहीये आणि धर्मापेक्षा आपली जात मोठी नाहीये। ज्या दिवशी मी तुम्हाला सांगतो छाती ठोकपणे, ज्या दिवशी या देशातला हिंदू जात पात पंथ संप्रदाय सगळं सोडून मी हिंदू आहे, हिंदू म्हणून एकत्र येईल, त्या दिवसानंतर या हिरव्या लांडग्यांची माय नाही व्याली आपल्याकडे वाकड्या नजरेने बघतील। ती ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे, ती संस्कृती, तो आमचा इतिहास आहे, आमचं शौर्य आहे। पण आम्हाला शंड करून टाकलं, आम्हाला सांगितलं या गालावर मारली तर हा गाल पुढे करा, अहिंसा परमो धर्म। आमची संस्कृती नाहीये। भगवान गीतेमध्ये सांगतात अर्जुनाला, जो अधर्माच्या बाजूने त्याला एकालाही जिवंत सोडायचं नाहीये, ही आमची संस्कृती आहे। पण दुर्दैव आहे, तुमच्या आमच्या मुलांना गीताच माहित नाही, मुलाला काय बापालाच माहित नाही। आणि हिंदू श्रीमद भगवत गीतेचा अभ्यास करत नाही म्हणून अत्याचार सहन करतोय। गीतेमध्ये स्पष्ट या सगळ्या गीतेचा सारांश काय की कधीही अत्याचार सहन करायचा नाही। कोणी या गालावर मारली हा गाल पुढे करा, आपली संस्कृती नाही आणि 100 वर्षात तेच करतोय आम्ही। आम्ही गाल पुढे करायचा, त्यांनी धबाधब द्यायचा, आम्ही भाई भाई म्हणायचं, आमच्या पोरी पडवायच्या, आम्ही भाई भाई म्हणायचं, आमच्या विरुद्ध दगड फेकायचे, आम्ही भाई भाई म्हणायचं, जिथे पटेल तिथे दर्गे उभे करायचे, आम्ही भाई भाई म्हणायचं, रस्त्यावर काही कापायच्या, कैसे भाई भाई। म्हणून आता हे सोडून द्या, लातो के भूत बातों से नहीं मानते। त्यांनी दगड फेकायचे आणि हे निवेदन द्यायचं दादा। अरे निवेदन देऊन धर्माचं रक्षण होतं का? त्यांनी रोज आमच्या मुली पडवायच्या, बलात्कार करायचे आणि एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर आम्ही मेणबत्त्या पेटवायच्या। मेणबत्त्या किती पेटवल्या, बलात्कार थांबणार नाही। बलात्कार करणारे भर रस्त्यावर पेट्रोल टाकून पेटवले पाहिजे, तेव्हा आपल्या मुलींवरचे बलात्कार थांबतील। आता हे सोडून द्या, या गालावर हा गाल, आधी आपली संस्कृती नाहीये। गांधीवाद सोडून द्या, आता सावरकर आणि भगतसिंग पुरांना शिकवलं पाहिजे। कोणी या गालावर मारली, ज्या हाताने मारली तो हात शिल्लक ठेवायचा नाही, ती आपली संस्कृती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।